रिद्धी खाय ना जिलेबी. नाही मला नाही आवडत. नाही आवडत तुला? नाही. आमच्या बाळाला आवडती. ए बाळा बाय नीट आणि जिलेबी खाय. जिलेबी खाऊन झाली का परत पोटात घुसव. हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो. चला तर आता ब्लॉगला सुरुवात केली आहे. आणि आता 4 दिवसांनी रिद्धी पण दिसतीये. हाय कर गं सगळ्यांना. म्हणून हाय फ्रेंड्स. आवाज गेला का तुझा? अगं बोलती ना बाई. तू जोरात बोल ना मग. बोलती थांब. हा थांबते ठीक आहे. हाय मित्रांनो. हाय मित्रांनो. हाय मित्रांनो. रिद्धी मुद्दाम छोटा आवाज काढतीये. अगं नाही का बाई. मग काय ग बाई, मग छोटा आवाज का बरं काढते ग बाई? सगळेजण म्हणत होते रिद्धी दिसली नाही, रिद्धी कुठे गायब झाली है ना. रिद्धी गायब झाली, रिद्धीचा आवाज एकदम छोटा झाला आता है ना. आता आमच्या घरी रिद्धी आली म्हटल्यावर आजचा दिवस खूप छान जाणार आहे. तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा आम्ही काय काय करतो ते. अशी रॅन्डम सुरुवात केली. अजून काय करायचंय. हा रिद्धीला फक्त एक असतं, चलो किचन मध्ये स्वागत आहे. चला किचन मध्ये. तिला काहीतरी खायला भेटेल आज. तुला माहिती आता रात्रीचा टाइम आहे, काहीतरी रेसिपी बनवतील. मग चला किचन मध्ये बनवायला. रिद्धीसाठी रिद्धी आल्या आज काय नवीन आहे, आज काय स्पेशल आहे. राहुल दादा कसं विचारलं तशी रिद्धी आली का घरी, आज काय केलं ऋतू मामी, आज काय आहे की नाही मेजवानी नवीन, आज काय रेसिपी बनवली आहे, तेवढंच असतं रिद्धीला. पण आज काहीच नाही करणार आहे आम्ही. आज आम्हाला पनीरची सब्जी और बिर्याणी राईस बघून ठेवलंय तिने. चला चला काय बनवताय आज ऋतुताई? आज बिर्याणी बनवायची आहे. व्हेज बिर्याणी म्हणजे मसाले भात खाऊन कंटाळा आलाय, मग त्यालाच थोडस नवीन मॉडिफाईड करायचं आहे. आणि व्हेज बिर्याणी सगळं सामान तेच टाकायचं, फक्त बिर्याणी सारखं बनवायचं आहे. इकडे आमची बिर्याणीची तयारी झाली आहे. अर्ध सामान आणायचंय, अर्ध होतं घरात. जेवढे तेवढं कापते. बाकी गणेश भाऊ गेले बाहेर, त्यांना सांगितले आणायला, आणतील थोड्या वेळात. त्याला डोळे लागले. तिचं मध्येच काहीतरी तिला गोड खाऊसं वाटतं, तिला काय कुरकुरे खाऊसं वाटतं, तिला व्हॅनिला आईस्क्रीम. आता काय आज काय होतं. आले तुम्ही? आले डोळे आले. जिलेबी, टमाटे, लिंबू. थँक्यू जिलेबी आणल्याबद्दल. जिलेबी अजून काय काय असतं रोज नवीन असतं काहीतरी. सध्या जिलेबी, आता बघू उद्याचं काय. हा ना, मला दुपारपासून गोड खायची इच्छा झाली होती, म्हटलं आज जिलेबीच खायची. खाय सगळे खाऊन टाकते एवढी. नको मला जिलेबी खायला. मस्त गरम गरम जिलेबी. खाय मला आधी खूप आवडायची. आता पावशर जिलेबी एकटीच खायची. आणि आता आज अचानक इतक्या महिन्यांनंतर आज मला जिलेबी खायची इच्छा झाली. काल जिलेबीचं काय करून आपण प्रसादात जिलेबी भेटली होती आपल्याला. स्वामी समर्थाला गेलो होतो ना, तर तिथे प्रसादामध्ये जिलेबी होती. ती खाल्ल्यानंतर बापरे, मला असं झालं की मी किती दिवस झाले जिलेबी खाल्ली नाहीये. आणि कालपासून माझ्या डोक्यात तेच, मला जिलेबी खायची. आणि मी मस्त त्यांना 1-2 वेळा बोलली मला जिलेबी खायची. आज तर मी आता मस्त जिलेबी आणून दिली माझ्या समोर. आणि घरात ना कोणाला इतकं गोड आवडत नाही, पण मला आवडतं. आता खाते या सगळेजण जिलेबी खायला. खाय रिद्धी खाय ना जिलेबी. नाही मला नाही आवडत. नाही आवडत तुला? नाही. आमच्या बाळाला आवडती. ए बाळा बाय नीट आणि जिलेबी खाय. जिलेबी खाऊन झाली का परत पोटात घुसव. ओके. असं कसं काय करल ग? जिलेबी खाऊन परत कसं काय जाईल बाळ? त्याला नाही सुई टोचायला लागल. हा. तो आहे ना बाहेर निघल. हा. मोठीशी सुई आणायला लागल. हा. पण ती ह्या एरियामध्ये भेटतच नाही. एरियात भेटत ना डायरेक्ट. आणि मग त्याला कुठून सुई घ्यायची होय मोठी. मग आता काय करायचं? मग जिलेबी कधी खाऊ घालायची? जिलेबी. पण माझ्याकडे एक आयडिया आहे. काय आयडिया आहे? पिन आणायची. हा. सुई द्यायची. हा. म्हणजे ते ना ती सुई तेव्हा लागल आणि ते बाहेर निघल. हा. आणि मग जिलेबी खाईल. हा. आणि मध्ये कसं जाईल? आणि कसं नाही जाणार. जिलेबी खाईल. हा. फॅन लागल. हा. खुर्ची चढून आणि खाईल हवा. हा. थंडी
होतात खुशी. कुठून लॉजिक काढलं रिद्धी? आणि झोप आली का त्याला आहे ना परत एक पिन टोचायची नाही. एवढं किती पिरियड किती पिन टोचायचं रिद्धी? जी पिन तुझली आहे का हा, त्याच्यातूनच परत बाहेर म्हणजे पिन टोचून होल करायचं आणि होल मधून बाळाला बाहेर काढायचं असं का? हा. पण मग ते बाळ मोठे आहे ना ग. हॉलमध्ये फॅन लावेल असेल. हा, हा, तुम्ही लक्ष्मी केली मी खाईल हा. आणि तो पण खाईल ना. मग कसं काय खायला तो? झोपून उठावलं मी त्याला तर खाईल ना. ठीक आहे चालेल चालेल. त्याला विचार बरं तुला खायची आहे का? तुला खायची का रेसिपी? नाही, त्याला आता जिलेबी खायची. ए तू 4 दिवस का बरं नव्हते आली सांग बरं. आपण का सांगू का? हा, मी ना कोणत्या बाबांच्या घरी गेली होती हा. आंबोरी खायला. मग तुला सगळेजणांनी मिस केलं ना, त्याच्यामुळं त्यांना म्हणा मी आता आली परत बडबड करायला. हा, मी आली बडबड करायला. बोकाय मी टमटम करायला. आणि तुम्ही पण पाहत राहा माझी व्हिडिओ. हा. तर कशी वाटली? रिद्धी चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा. बाय बाय. तुला कोणी शिकवलं आता हे? आम्ही तर नाही शिकवत तुला असं काही. सबस्क्राईब करायला कोण बोललं? सबस्क्राइब हा तुमची व्हिडिओ पाहत राहती. हा का? मी बोलत मग मी ऐकत राहती. लाती त्या लाती. बोलत राहती. ठीक आहे बोलत राहा. आता स्वयंपाक करू दे मला. हा, तर आता सगळं बिर्याणीसाठी लागणारे सर्व वस्तू काढून घेतलंय. म्हणजे जेवढ्या आमच्या घरात अवेलेबल होत्या ना तेवढं घेतलंय. त्याच्यात अजून वाटाणे नाहीये, अजून 1-2 वस्तू नाहीये, पण मग जेवढा आहे तेवढा याच्यात आम्ही आज बिर्याणी करणार आहे. आणि पनीर बिर्याणी करणार आहे. पनीर नव्हतं करणार, पण पनीर आणलं मग पनीर बिर्याणी करू आता. व्हेज आणि पनीर बिर्याणी. हा, सगळं साहित्य काढून घेतलंय. आणि हे सर्व साहित्य ना मॅरिनेट करायचं आहे. त्याच्यामुळे इथे ना दही घेतलं होतं. दह्यात हळद, लाल मिरची, थोडस मीठ आणि काश्मीरी मेथी टाकली ना, काय म्हणतात, कसुरी मेथी टाकली. कसुरी मेथी टाकली आहे. आणि ते मॅरिनेट करायसाठी घेतलंय. तर आता सर्वात आधी ना कांदा टाकायचा. कांदा थोडासा फ्राय पण करायचा, आपल्याला तळून घ्यायचा आहे, त्यामुळे याच्यात थोडाच टाकते, अर्धा. टोमॅटो टाकायचे, गाजर टाकायचं, शिमला मिरची आणि तोंडले होते, तोंडले पण टाकायचे थोडेसे. इकडे फ्लावर घेतली आहे, फ्लावर पण टाकायचा. सर्व साहित्य घेतलंय. आता त्यात आपल्याला हे जे मॅरिनेट केलं आपण दह्याचं ते टाकायचं आहे. आणि हे छान परतून घ्यायचं. याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला ते गरम करून घ्यायचं, म्हणजे परतून घ्यायचे सर्व भाज्या. आणि दही टाकल्यामुळे अजून छान चव येते त्याला. पनीर पण आहे, पनीर नंतर टाकायचं थोड्या भाज्या गरम झाल्यानंतर. फ्राईंग पॅन मध्ये ना तेल टाकलंय थोडं, आणि त्याच्यात बटर टाकलंय. बटर जर आधी टाकलं तर ते थोडं जळतं, त्यामुळे आम्ही आधी तेल टाकलं आणि त्यानंतर बटर टाकलंय. बटर चांगलं मेल्ट झालं की मग त्यात आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर ही आलं लसणाची पेस्ट टाकायची. आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं. आणि एकीकडे आपला भात पण गरम केला होता, तो पण साईडला काढून घेतलाय शिजवलेला.
आणि हे जे आपण सर्व भाज्या मॅरिनेट केल्या आहे तर याच्यात परतवायला टाकून द्यायचं. किती छान वास आला ना. काश्मीरी लाल मिरची टाकली थोडीशी म्हणजे कलर येईल. आणि बिर्याणी मसाला पण टाकायचा आहे, पण सर्व एकदम म्हणजे फ्राय झालं का त्यानंतर मग तो मसाला टाकायचा आपल्याला. आता हे फ्राय करून घेऊ, थोडंसं शिजेल म्हणजे याच्यात. इकडे कांदा फ्राय करायला टाकला आहे तळायला, आणि इकडे आपला भात पण उकडून ठेवला आहे. तो मस्त लाल करायचा आहे, क्रिस्पी क्रिस्पी कांदा. आणि इकडे बघताय पुदिना आमच्याच नर्सरीत आलाय तो तिथूनच तोडला होता आम्ही. आणि हे बघा आपला हा छोटा बॉम्ब. छोटा बॉम्ब नाही, तुला मोठा बॉम्ब आहे. आज स्वयंपाक तू करणार आहे का नाही? आज ना आपल्या इकडे सोयाबीन बनवतोय आपण. सोयाबीन इथे कांदा हे फ्राय करायला टाकला आणि तिकडं आपला भात पण उकडून ठेवलाय. माझीच कॉपी करते का तू? माझीच कॉपी करते का? छोटा बॉम्ब आहे, छोटा बॉम्ब नाही, मोठा धमाका आहे तो. आणि तिथं भाजी पण बनवते. हा कांदा फ्राय करून झाला का हा. हे टाकायचंय आपल्याला. हा मग ना आपण हे झालं का आपण हॉल मध्ये जाऊ हा. आणि टेस्ट करून पाहू का कसं झालंय. मग तुम्ही पण खा. कसं वाटलं आमचा ब्लॉग? ठीक आहे, तुम्ही पण खान. कसा वाटला आमचा ब्लॉग? चॅनलला सबस्क्राईब आणि वरती लाईक. ओके ओके. तर सर्व मसाला फ्राय झाला होता, त्यानंतर मग मी वरतून त्यावर बिर्याणी मसाला टाकला आणि पूजा इकडे भाकरी करते. तर कालच्या एका व्हिडिओला कमेंट होती की तुमच्या सासूबाई तुम्हाला मदत करत नाही का? तर मला असं सांगायचं आहे की त्या दिवसभर दुकानावर असतात आणि आम्ही दोघीजणी, आणि घरात इतकं काम पण नसतं. आम्हाला स्वयंपाक करायचा असतो, झाडझूड वगैरे ते तर रोजचीच कामं असतात आपली, आणि ते करायला काही इतकं आम्हाला जीवावर पण येत नाही, कारण आम्ही दोघी असतो आणि आम्ही मिळून मिसळून काम करून आमच्याकडनं ते पटकन पण होतं. आणि आता तर कपड्यांना मशीन पण घेतलं आहे, त्यामुळे कपडे पण त्यातच धुतल्या जातात. राहतं काम फक्त स्वयंपाकाचं आणि घर झाडणं वगैरे, ते तर आम्ही दोघी करू शकतो. त्यामुळे त्यांना आम्ही इतकं काही सांगत पण नाही, आणि जरी काही काम असेल तरी ते आम्हाला करू लागतात दोघींना. त्यामुळे आणि असं काही नाही आहे की त्या दिसत नाही, पण त्या दिवसभर दुकानावर असतात, त्यामुळे तुम्हाला त्या इतक्या व्हिडिओत दिसत नाही. आणि आल्यावर पण मग दमलेल्या असतात, आणि त्या दमलेल्या असल्यामुळे आम्ही त्यांना काम पण नाही, म्हणजे असं आम्हाला त्यांना कधी काम सांगायची वेळच येत नाही. उलट त्यात स्वतःहून कधी त्यांचं मन झालं तर त्या आम्हाला स्वतःच त्यांच्या मनाने काम करू लागतात. तर मला एवढंच सांगायचं होतं. आणि तुम्ही बघताय इथे बिर्याणीचा मसाला तयार झाला होता, तर एक मोठं पातेलं घेतलं. त्यानंतर मग खाली बिर्याणीचा आपण जो मसाला तयार केला होता आधी त्याची लेअर दिली. त्यानंतर जो भात शिजवलेला होता आपण तो वरतून टाकला. लेअरची बिर्याणी करायची होती, त्यामुळे प्रत्येक याच्यावर थोडा थोडा व्हाईट भात टाकला. आणि इकडे तुम्ही बघताय एक थोडासा व्हाईट भात घेतला, त्यामध्ये फूड कलर टाकला रेड कलरचा, तो पण वरतून टाकला. त्याच्या खाली आधी थोडासा मसाला टाकला होता, वरतून परत हा एक लेअर टाकला. त्यानंतर अजून जो भांड्यात थोडासा शिल्लक राहिलेला मसाला होता मग तो पण टाकला. त्यानंतर त्यावर वरून कोथिंबीर आणि आपण जो कांदा तळलेला होता तो टाकला. वरतून थोडासा कांदा पण टाकला, म्हणजे जो त्याची टेस्टमधून पण छान येते. आणि तुम्ही बघताय थोडासाच मसाला उरला होता तो पण टाकला त्यात. आणि वरती अजून एक व्हाईट भाताचा लेअर टाकला. आणि वरतून जो व्हाईट भाताचा लेअर दिला होता त्यावर आम्ही थोडंसं केशर पाण्यात विरघळलं होतं, म्हणजे त्याचा येलो कलर तयार होईल. आणि तो कलर आम्ही वरतून टाकला, कारण जास्ती कलर वापरण्यापेक्षा आम्ही घरगुती केशर होतं त्यामुळे केशर पाण्यात टाकून ते टाकलं आहे त्यावर, म्हणजे त्यावर अजून छान कलर, म्हणजे आपली बिर्याणीला कलर पण दिसतील. व्हाईट रेड आणि येल्लो असे 3 कलरचा लेअर तयार केले आम्ही. ग्रीन कलर नव्हता त्यामुळे मग ग्रीन कलर नाही टाकला. तर आता शेवटचा लेअर व्हाईटचा दिलेला आहे. आणि त्यावर तुम्ही बघताय की मी केशर पाण्यात विरघळवत होती आणि ते टाकलं त्याच्यात. तर इथे वरती भातावर मस्त कोथिंबीर पण टाकली आहे.
कोथिंबीर वरतून छान वाटते आणि वरतून जो आपण तळलेला कांदा होता तो पण टाकला आहे. त्यात कांद्यामुळे ना भाताला एक वेगळी टेस्ट येते. जेव्हा आपण म्हणजे भात नाही बिर्याणी खातो त्यावेळेस खूप छान टेस्ट येते. असा तो कुरकुरीत लागतो खाताना आणि मस्त वाटतं मग तो. आणि हे बघा केशर पण मस्त पाण्यात विरघळलं होतं. त्याचा कलर पण असा छान झाला होता पिवळा. तर पिवळा कलर वरतून आम्ही असं तो स्प्रेड केला आणि त्यानंतर 2 चमचे साजूक तूप टाकलं. तुपाने पण बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो आणि साजूक तुपाने तर अजून छान फ्लेवर आला होता त्याला आणि बिर्याणी मग खरंच खूप छान झाली होती. सर्व टाकून झाल्यानंतर मग 10 ते 15 मिनटं आम्ही भात झाकून ठेवला, चांगली वाफ लागू दिली. त्यानंतर मग ओपन केला आणि तुम्ही आता बघताय की भाताला छान मस्त अशा लेअर आलेल्या होत्या. खूप छान दिसत पण खूप छान होता आणि लागला पण खूप छान. आणि साधा सिंपल आणि पटकन केला होता पण तो अतिशय छान लागला. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इकडे मी प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेतली आणि तुम्ही बघताय की खूप छान दिसत होती आणि लागली पण खूप छान. तर मी पुढे तुम्हाला सांगते की तुम्ही बिर्याणी खायला या. पण टीव्हीचा आवाज चालू होता त्यामुळे आवाज म्यूट करायला लागला आणि वास घेऊन बघत होती की बिर्याणी कशी झाली आहे. कशी झाली ग? कशी झाली बिर्याणी? छान, हॉटेलपेक्षा छान. हॉटेलपेक्षा छान. खरंच का? आवडली ना तुला? आम्ही हॉटेल टाकलंय, मग आम्हाला सांग ना. आपण किचन मध्ये हॉटेल टाकलंय. आपण किचन मध्ये ना हॉटेल टाकलंय. माझ्या आहे ना तुझी माझ्या रोज रोज खायला. चला मित्रांनो किचन मध्ये जाऊ आता. तुझ्या मित्रांना सांग कशी झाली बिर्याणी. एकदम छान. मित्रांना बोलव ना घरी. मित्रांना घरी बोलव ना जेवायला. घरी तुम्ही मोबाईल मधून. मोबाईलमधून बोलवते का? हा. या मित्रांनो नाही तर संपून जाईल बिर्याणी. लवकर या पलट. टाका सगळी. है ना? कुठं चालली? घरी. का बरं? अगं मला उद्या स्कूलला जायचंय. मी उद्या परत येईल. परत? स्कूलवरून आल्यावर मला होमवर्क पण करायचंय. घरी लवकर नाही गेली ना मम्मी मग खूप मारेल. खोटं बोलते का? मम्मी मारते, तू घाबरते का मम्मीला? हो. खरंच? हा. मग आता होमवर्क करशील घरी जाऊन? हा. उद्या परत येशील? ठीक आहे, बाय बाय. स्कूल सुटली का मग लवकर येईल. ओके, बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. मित्रांनो मी उद्या परत येईल. गुड नाईट कर मग सगळ्यांना. गुड नाईट. कसा वाटला तुम्हाला आमचा ब्लॉग? लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब. ओके, डन. बाय बाय. चला तर आता रिद्धीने तर व्हिडिओची एंडिंग केली आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना गुड नाईट आणि शुभरात्री.